हिची दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू, या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवरचे असणारे कळश अर्थात श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी तुमच्या माझ्या स्वभावाच्या विरुद्ध असणारी एक विलक्षण स्वरूपाची मागणी प्रगट करत आहेत. विठाला अभंग तुकोबारायचा सगळ्यांच्या पाठ असलेला 4 चरणाचा सेवेसाठी निवडलाय महाराजांचा मागणीपरक प्रकरणातला. या 4 चरणाच्या महाराजांच्या अभंगावर विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र रायगव्हाण या गावामध्ये गेल्या 6 वर्षापासून संपन्न होत असलेला हा त्रिदिनीय नाम महोत्सव आणि या महोत्सवामधील 6व्या वर्षातील उपांत्य दिवसाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे समस्त ग्रामस्थांच्या वतीने सुपूर्द करण्यात आली. थोडंसं लक्ष देऊन ऐका. अभंग एवढा सोपा आहे आजचा, मला वाटतं हा अभंग हरेक माणसाच्या इथं बसलेल्या पाठ असणारा हा अभंग. रोज कीर्तनामध्ये घेतले जाणारे अभंग आपल्या पाठ असतील असं सांगता येणार नाही. रात्रीचा अभंग खंडेराया तुझं करीते नवसू जनाबाई महाराजांचा तो अभंग सगळ्यांच्या पाठ आहे का? टाळकऱ्यांच्या असेल 2-4 जणांच्या, सगळ्यांच्या नाही. पण टाळकऱ्याच्या असला तर ऐकणाऱ्याच्या मला वाटतं एक चरण सोडलं तर दुसरं चरण पाठ नसेल. मग टाळकऱ्यांच्या पाठ असला, वाजवणाऱ्याच्या पाठ असेलच असं सांगता येत नाही, ऐकणाऱ्याच्या असेल असं सांगता येत नाही. पण आज मी एवढा सोपा अभंग निवडलाय. आज जो अभंग निवडलाय तो प्रत्येक टाळकऱ्याच्या पाठ आहे. एवढा सोपा अभंग निवडलाय. ऐकायला इथं आलेल्या हरेक माणसाच्या पाठ आहे ना आजचा अभंग. ह्याची दान पाठ आहे. आजचा अभंग ऐकणाऱ्याच्या पाठ आहे. एवढंच काय, आजचा अभंग दोन्ही पकवाजाच्या पाठ आहे. पाठ आहे त्यांच्या महिला मंडळीच्या पाठ आहे, लहान लेकराच्या पाठ आहे. एवढंच काय, मी खात्रीने सांगतो माईक सिस्टीम वाल्याच्या पण पाठ असेल. हा आजचा हा पाठ आहे, त्यांच्या पण पाठ आहे. आज एवढा सोपा अभंग आहे. एवढंच नाही, सोबदाराच्या पण पाठ आहे. नाही चाल नाही म्हणायची, पाठ आहे ना. हा पाठ आहे. ते चाल बी म्हणू शकते. परंपरेचे फार मोठे चोपदार आहेत आमचे. एवढा सोपा अभंग आज सेवेसाठी निवडलाय की हरेक व्यक्तीच्या पाठ असणारा अभंग. पण मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, अभंग जरी आपला सगळ्यांच्या पाठ असला मात्र या अभंगाकडच्या अर्थाकडे मात्र आपली पाठ आहे का नाही. अभंग पाठ आहे पण अर्थाकडे पाठ आहे. आणि त्या अर्थाचा विचार आपल्या राहिलेल्या तासाभरामध्ये विचार करायचा आहे. आज तुकोबारा देवाकडे मागणी मागतात. लक्ष देऊन ऐका. परंपरेने आपल्याकडे एक नियम आहे. आज त्या ठिकाणी उत्सव उद्या समाप्त होणार आहे. उद्या उत्सवाची सांगता आहे. उद्या आप्पा महाराजांच्या मुखारविंदातून काला संपन्न होणार आहे. काल्याच्या आदल्या दिवशी 3 दिवसाचा उत्सव असू दे, 4 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा, 1 महिन्याचा, चातुर्मासाचा जरी उत्सव असला तरी काल्याच्या आदल्या दिवशी देवाकडे मागणी प्रगट करणारा अभंग असावा, असा जुन्या लोकांनी घालून दिलेला नियम. आणि त्याच नियमाला अनुसरून आज आपण मागणी परक प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आज देवाकडे तुकोबारा मागणी मागतात. हेची दान देगा देवा, दान मागतात तुकोबारा देवाकडे. पण तुम्ही आम्ही लोक लक्ष देऊन ऐका. या अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी 3 मुद्दे तुमच्या समोर मी मांडतो ना अभंगामध्ये प्रवेश करतो. थोडस इकडे लक्ष द्या. आज तुकोबारा देवाकडे काय मागतात? तंबाखू काय? दान दान दान. इकडून उत्तर दिलं. काय मागते? दान मागतात. मागणी करतात ना तुकोबारा देवाकडे मागणी करतात. मग तुकोबारा देवाकडे मागणी करतात म्हणजे आज मागणी मागितली तुकाराम महाराजांनी देवाकडे. पण कधी माणूस मागायला प्रवृत्त होतो याचा जर आपण विचार केला तर 3 गोष्टीनेच मागणी संभवते. 3 गोष्टीने मागणी संभवते. 3 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट नाही. लक्षात घ्या. मागायला दुसऱ्याच्या दारामध्ये माणूस कधी जातो तर 3 गोष्टीने जातो. पहिली गोष्ट आहे, मागायला माणूस जातो गरज पडल्यानंतर. गरजेतून मागणी संभवते. दुसरा मुद्दा आहे, काही लोकांच्या घरामध्ये मागण्याची परंपरा असते. परंपरेने माणूस मागायला जातो. आणि तिसरी गोष्ट, काही लोकांचा फक्त आणि फक्त मागण्याचा स्वभाव झालेला असतो. पहिली गोष्ट गरज, दुसरी गोष्ट परंपरा आणि तिसरी गोष्ट स्वभाव.
या 3 गोष्टीमुळे मागणी संभवते. गरजेमधून कशी मागणी, प्रमाण आणि त्याचं उदाहरण, या दोन्ही गोष्टीची सांगड करून तिन्ही मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. भजन करा विठाला. गरजेमधून माणूस दुसऱ्याकडे मागायला जातो. गरज पडली की माणूस मागायला जातो. कळण्यासाठी उदाहरण सांगतो, दुसऱ्याचं सांगत नाही, माझं उदाहरण. मी राहतो कुठे? बीड शहरामध्ये, बीड जिल्हा, बीड शहरामध्ये. बीड शहरामध्ये राहत असताना मी विचार केला, अरे 5 वर्ष झाला आपण बीड मध्ये राहतोय रेंटनी, म्हणजे भाड्याच्या घरामध्ये. आपली स्वतःची जागा आहे. मग एखादं छोटंसं आपलं घर असावं असा मी विचार केला. आणि एका इंजिनियर कडे गेलो. मी विचारलं, इंजिनियर साहेब, बीड सारख्या शहराच्या ठिकाणी माझी जागा आहे, मला घर बांधायचंय, अगदी छोटं 2-3 रूमचं घर बांधायचंय, किती खर्च येईल? तुम्ही मला प्लॅन काढून द्या, खर्चाचा सगळा हिशोब सांगा. ते इंजिनियरनी सगळी आखणी केली. मला सांगितलं, महाराज, बीड सारख्या ठिकाणी तुम्हाला शहराच्या ठिकाणी घर बांधायचंय, आजची महागाईचा या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर लक्षात असं येतं की छोटं अगदी 3 रूमचं तुम्हाला जरी घर बांधायचं म्हटलं तरी 15 लाख रुपये खर्च तुम्हाला येईल. महागाई वाढली तेवढी. ते सगळा हिशोब बघितला. मी घरी आलो आणि विचार केला, 15 लाख रुपये माऊली आम्हाला लागणार आहेत घर बांधायला. आपल्याकडे पैसे किती, कुठं कुठं पाकिट किती ठेवलंय, रायगावकरांनी किती दिलंय, काय, सगळ्याचा हिशोब केला मी घरी गेलो. आणि सगळे पैसे तपासले, बँकेत किती, मित्राकडे किती, वगैरे वगैरे सगळे हिशोब लागला. आणि लक्षात आलं आपल्याकडे 10 लाख रुपये आहेत. आणि घराला किती? झोपले काय? बोला ना, किती लागणार आहेत? 15. आणि माझ्याकडे किती आहेत? 10. हे लक्षात ठेवा, 10. आता नाहीत बरं का, नाही तर आडवीन मला कुणीतरी रस्त्यात. तिकडे तिकडे घरी उदाहरण चाललंय आपलं. 15 लागणार आहेत, 10 जवळ आहेत. गरज कितीची? कितीची गरज आहे? 5ची गरज आहे. मग करता का पट्टी? नाही, लोड नका घेऊ, टेन्शन. विक्रम शेठ टेन्शन नका घेऊ. काय बुक बिक देत नाही तुमच्याकडे मी. इकडे लक्ष द्या. 5 लाखाची गरज आहे. त्यावेळेला माणूस काय करतो माय ऐका, गरज 15 लाखाची, कमी 5 पडले, 15 लागणार आहेत. त्यावेळेला माणूस काय करतो, दादाला फोन करतो, भावाला, दादा घर बांधायचे 5 कमी पडले, देतो का? नाही भावाने दिले. मित्राला मागितले जातात, नाही मित्रांनी दिले तर घर गरजेचं असल्यामुळे सावकाराकडून पैसे काढले जातात. नाही सावकाराने दिले तर ते जागेचे कागदपत्र वगैरे सगळे गोळा करून कुणाच्या दारात जातो आपण? बरोबर आहे. कुणाच्या? कोण म्हणलं? सासऱ्याच्या? नाही, बँकेच्या दारात. बँकेच्या सगळे कागदपत्र जमा करून बँकेकडे जाऊन कोणतं लोन काढलं जातं? घर बांधायला काढलेलं होम लोन. होम लोन काढलं जातं ना. मग ते बँकेकडे कागदपत्र सादर करून बँकेला असं सांगावं लागतं, अमक्या ठिकाणी जागा, हे सगळे कागदपत्र, घर बांधायचंय, हा नकाशा, हे सगळा प्लॅन, आणि 15 लाखाची मला गरज आहे, 5 कमी पडले, तेवढं तुम्ही लोन मंजूर करता का? बँकेच्या दारामध्ये माणूस मागायला जातो. का जातो? उत्तर एक आहे, गरज पडल्यानंतर माणूस मागायला जातो. विठाला गरजेमधून मागणी संभवते. लक्षात घ्या. अजून कळण्यासाठी उदाहरण सांगतो. माय तुम्ही लक्ष द्या जरा, माता मावल्यासाठी सांगतो. काय झालं, आपल्या रायगावांसारखं एक सुंदर गाव, आणि त्या गावामध्ये एका माता माऊलीच्या घरी दुपारी 2 वाजता चैत्र महिन्यामध्ये एक पाहुणा येऊन उभा राहिला दारात, आणि आवाज दिला. त्या पाहुण्याने आवाज दिल्याबरोबर त्या माता माऊलीने दुपारी 2 वाजता, ऊन तापलेलं चैत्र महिना, वाड्याचा दरवाजा उघडला. एक पाहुणा दरवाजामध्ये उभा होता. त्या पाहुण्याने विचारलं, मालक कुठं गेले तुमचे? तर ती माता माऊली म्हटली, गेले आष्टीला. कधी येतील सांगता येत नाही, सकाळीच गेलेत, काहीतरी काम आहे त्यांचं, दुपारी 2 वाजलेत. ऐका, तुम्ही कोण? तर पाहुण्याने आपला परिचय सांगितला, अमक्या गावावरून आलोय, मुलीचं लग्न जमलंय माझ्या, आणि मुलीच्या लग्नाचा निरोप घेऊन मी इथं आलोय, तुमच्या मालकाला निरोप द्यायचा. ही बघा पत्रिका आणली त्यांच्या नावाने. ओळख पटली त्या माता माऊलीला. दुपारी 2 वाजता लांबून पाहुणा थकून आलेला प्रवास करून त्या माता माऊलीने मध्ये बोलवलं, बैठकीमध्ये बसवलं, पाहुण्याला सांगितलं, पाहुणे बसा. मध्ये गेली, सुंदर पाणी आणलं, दिलं, आणि विचार केला, आता दुपारी 2 वाजता हाल आहे माझ्या दारात, ऊन तापलेलं, मालक घरामध्ये नाहीत, लांबून पाहुणा आलाय, याला भूक लागलेली असेल, याला चहा करण्यापेक्षा, कॉफी करण्यापेक्षा म्हटले आपण याला 2 घास जेवायला घालू. एवढा गोड विचार केला त्या माता माऊलीने. घरामध्ये गेली, पाहुण्याला सांगितलं, पाहुणे 10 मिनिट तुम्ही बसा, लवकरात लवकर तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते, जेवा, तोपर्यंत मालक येतील, नाही आले तर ठीक आहे, जेवण करून जा, निरोप देते मी तुमचा मालकाला. त्याला आनंद वाटला, त्याला भूक लागलेली होती. पाहुण्याला तो म्हटला, आई लवकर करा, मला जरा पुढे काम आहे. ती माता माऊली गेली.
गेली, तिने भाजी चिरली, भाजी शिजायला ठेवली आणि तिने विचार केला भाजी शिजत आली की नंतर याला 2 चपात्या लाटून देऊ, गरम गरम खाईल आणि निघून जाईल पुढच्या प्रवासाला पाहुणा. ती भाजी शिजत आल्यानंतर त्या माता माऊलीने किचन रूम मध्ये प्रवेश केला आणि विचार केला आता याला चपात्या बनवायच्यात. आता चपात्या बनवायच्यात त्या माता माऊलीला. पीठ कशाचं लागेल तिला? ज्वारीचं नाही, ज्वारीचं, गव्हाचं लागेल पीठ. एवढी श्रीमंत होती ती, लक्ष द्या. 50 गव्हाचे पोते तिच्या घरामध्ये अशी थप्पी लागलेली, एवढा श्रीमंत तिचा नवरा, मोठा वाडा. पण आज तिला आता चपात्या बनवायच्यात. किचन रूम मध्ये 3 डबे ठेवलेले होते खाली. एक होता गव्हाच्या पिठाचा, बाजरीच्या पिठाच्या, ज्वारीच्या. तिने गव्हाच्या पिठाचा तिला डबा उघडायचा. तिने डबा उघडला आणि दुपारी 2:30 पावणे 3 वाजता ज्या वेळेला डबा उघडला तिच्या लक्षात आलं आपलं गव्हाचं पीठ संपलेलं. आणि गहू किती आहे तिच्या घरात? 50 पोत्याची थप्पी लागली. पण आता गरज कशाची तिला? पिठाची गरज आहे ना, चपात्या 2 थापायच्यात. मग तेवढ्या 2-2:30 वाजता ती माता माऊली वाड्याच्या बाहेर पडली आणि विचार केला. आणि कोपऱ्यावरच्या गिरणीवाल्याचं घर बघितलं तर ते गिरणी लावून कुठेतरी कामाला गेलेलं आहे शेतामध्ये. गिरणी बंद आहे, गहूत घरात, पीठ नाही, चपात्या बनवायच्यात. मग एवढी श्रीमंत बाई, त्या अवस्थेमध्ये तिने काय केलं, गिरणी बंद आहे, हातामध्ये एक ताटली घेतली, पाहुण्याला न कळता हळूच बाहेर पडली. गल्लीमध्ये श्रीमंताची ती बाई विचार करत होती कोणतं घर उघडे, कोणतं घर उघडे म्हणून बघत होती. तर कोपऱ्यामध्ये एक मैत्रिणीचं घर उघडं दिसलं. तिच्या धावत धावत गेली. तिथं त्या माता माऊलीला तिने आवाज दिला आणि सांगितलं ताई फार अडचणीत सापडले मी, पाहुणा येऊन थांबलाय, भाजी तयार आहे, 2 चपात्या थापायच्यात, पीठ संपले, 50 पोते माझ्याकडे गहू शिल्लक आहेत, पण मला आता गरज पिठाची, एक काम करता का? ती म्हणले काय? काही नाही, आमचं दळून आणेपर्यंत 2 आटवे पीठ मला उसनं देता का? म्हणून श्रीमंताची बाई हातामध्ये ताट घेऊन शेजारणीला पीठ मागते. याचा अर्थ असा आहे, लक्ष द्या, श्रीमंत असली, 50 पोते घरामध्ये जरी असले तरी तिला गरज कशाची? पिठाची गरज आहे. त्यावेळेला श्रीमंताची बाई असली तरी दुसऱ्याच्या दारामध्ये हात तिला पसरावा लागला आणि तिला मागावं लागलं. गरजेमधून माणसाला मागावं लागतं, मागणी गरजेतून संभवते. विठाला गरज पडल्यानंतर माणूस मागायला दुसऱ्याच्या दारामध्ये जातोच. पहिला मुद्दा माझा संपला. दुसरा मुद्दा कोणता होता? झोपा तुम्ही, झोपा. कोणता होता दुसरा मुद्दा? तुम्हाला आता सांगतोच, आलाच सांगाल होय सुराशी सर. हा बघा, विनेगरी, हा परंपरा. दुसरा मुद्दा आहे आपला परंपरा. काही लोकांच्या घरामध्ये परंपरा असते बघा, मागण्याची परंपरा. परंपरेने माणूस मागायला जातो दुसऱ्याच्या दारात. उदाहरण सांगतो, ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण ते गोसावी समाजाची लोक, तुम्हीच आहेत का? बस मेळ जमला. विनेकरीच गोसावीत. ते गोसावी समाजाची लोक आमच्याकडे ते रोज सकाळी भिक्षा मागण्याकरता येतात. तुमच्याकडे रोज आहे का माहित नाही मला, पण आमच्याकडे रोज आहे. बाबा येतात ना, ते आमच्याकडे बाबा म्हणतात त्यांना. ते रोज सकाळी बाबा पीठ मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये येतात. आमच्याकडे एक बाबा आहेत, ते आमच्या गावामध्ये येत आहेत, रोज येत आहेत. त्यांचे वडील यायचे, ते येत आहेत. आता एक दिवशी मी असाच गावाकडे होतो. ते बाबा आल्यानंतर बाबांना सकाळी मी बोलवलं, घरामध्ये बसवलं, चहा दोघं घेत असताना बाबांना विचारलं, बाबा अहो तुमच्या घरादारासहित माझा परिचय सगळ्यांचा, मी ओळखतो तुम्हाला. तुमची मुलं लाखो रुपये कमवतात. एक पोरगा चांगला नोकरीला आहे तुमचा, दुसऱ्या पोराचा असा माईक सिस्टीमचा व्यवसाय, तोही लाखो रुपये कमवतो. रोज उठून सकाळी आमच्या दारामध्ये तुम्ही भिक्षा मागण्याकरता येत आहे. मला सांगा बाबा, या पिठाची तुम्हाला गरज आहे का? जर नाही मागितलं तुम्ही तर उपवासी मरणार आहेत का तुम्ही? तर त्या बाबांनी दिलेलं उत्तर छान आहे. बाबा म्हणले, महाराज पोरं आमचे कमवते, आम्ही आमचे व्यवसाय करतोय, पण तरीही रोज सकाळी आम्हाला तुमच्या दारामध्ये यावं लागतं पीठ मागायला. त्या पिठाची आम्हाला अजिबात गरज नाही, पण आमच्या वाड वडिलांची भिक्षेची घरामध्ये चालत आलेली परंपरा तुमच्या दारामध्ये आम्हाला यायला भाग पाडते, म्हणून येतो आम्ही. वडिलाची रीत जानत असतो, वा वा वा, वडिलाची रीत जानत असतो, वडिलाची रीत जानत असतो, वडिलाची रीत जानत असतो. काही मागणे अमानुषीचा, काही मागणे अमानुषीचा, काही मागणे
भिक्षा मागण्याची. इथे तुकोबाराची नाही असं सांगितलंय, पण इथं वाढ वडिलांची रीत कशाची मागण्याची ती असल्यामुळे तुमच्या दारामध्ये आम्हाला भाग पाडावं लागतं यायला. याचा अर्थ लक्षात घ्या. परंपरेने माणूस दुसऱ्याच्या दारामध्ये मागायला जातो. आपल्या मराठवाड्यामध्ये असलेले एक फार मोठं तीर्थक्षेत्र, त्याचं एक उदाहरण सांगतो ऐका. आमच्या बीड जिल्ह्याच्या पलीकडे धाराशिव जिल्हा आहे ना, सोलापूरला जाताना हायवेवरती एक तीर्थक्षेत्र आहे फार मोठं. काय नाव आहे त्या तीर्थक्षेत्राचं? एका देवीचं तीर्थक्षेत्र आहे बघा ते. हा, तुळजापूर. तुळजापूरची आई तुळजाभवानी. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला वारकरी लोक पंढरपूरला जातात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले, तर पश्चिम महाराष्ट्रातले वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर एक वस्तू घरी घेऊन येण्याची पद्धत आहे. माया आहे का? पंढरपूरला पश्चिम महाराष्ट्रातला वारकरी गेल्यानंतर ते घरी घेऊन येताना पताका घेऊन येतो घरी, पंढरपूरची पताका. आणि अनेक असणाऱ्या वारकऱ्याच्या घराण्यात त्या पताका आहेत परंपरेच्या. आणि त्या पंढरपूरच्या पताकेचा नियम असा आहे की ज्या वारकऱ्याच्या घराण्यामध्ये ती पताका आहे, वर्षातून एक दिवस का होईना ती पताका पंढरपूरला न्यावी लागते. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन करून ती पताका आणायची आणि वर्षभर त्या पताकेची पूजा करायची त्या वारकऱ्याने. नियम आहे पताकेचा. तसं आम्हा लोकांना, मराठवाड्यातल्या लोकांना ते तुळजापूर जवळ पडतं. पंढरपूरवरून जशी पताका आणली जाते तसं तुळजापूरवरून एक वस्तू घरी घेऊन येतात बघा भक्त लोक. हा काय? हा, पंढरपूरची पताका आणि तुळजापूरची परडी. अनेक लोकांच्या घरामध्ये त्या परड्या असतील. आपल्या गावामध्ये असेल किंवा तुम्हाला माहिती असेल पाहुण्यारावळे, आमच्या गावामध्ये आहेत. आणि अनेक लोक मी असे बघितलेत मराठवाड्यातले, करोडपत्याच्या घरामध्ये त्या परड्यात. काही काही करोडपत्याच्या घरामध्ये. जसं लक्ष द्या, पंढरपूरच्या पताकेचा नियम वर्षातून एक दिवस का होईना पंढरपूरला न्यावी लागते, तसं तुळजापूरच्या परडीचा नियम आहे. ज्याच्या घरामध्ये आहे त्या घरातून ती परडी महिन्यातून एक दिवस का होईना ती बाहेर काढावी लागते पौर्णिमेला. आणि 5 घरी काय मागावा लागतो? जोगवा. हा, माहिती पोरांना, जोगवा मागावा लागतो ना. आणि काही काही ऐका, श्रीमंत माणसाच्या घरामध्ये त्या परड्यात, ती करोडपती घरच्या बाया घरातली ती माता माऊली काय करते आमची आई, ती गळ्यामध्ये ती कवड्याची माळ घालते, हातामध्ये परडी. आणि पौर्णिमेच्या दिवशी श्रीमंत घरची बाई, तिचा नवरा करोडपती, पण ती कवड्याची माळ गळ्यामध्ये घालून 5 घरी तो जोगवा मागण्यासाठी पौर्णिमेला ज्यावेळेला बाहेर पडते त्यावेळेला एखादीच्या दारासमोर जाती आणि ती माता माऊली आमची आवाज देते, जोगवा, अंबाबाईचा जोगवा. जिच्या घरासमोर उभा राहिली ती माता माऊली धावत घरामध्ये जाणार, डिश मध्ये किंवा हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं, तिच्या परडीत टाकायचं, प्रसाद म्हणून थोडंसं पीठ परत घ्यायचं आणि आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं, देवीचा प्रसाद. 5 घरी पीठ मागितल्यानंतर माय मला लाग सांगा, 5 घरी पीठ मागितलेलं, जोगवा मागितलेलं पीठ किती जमा होत असेल तिच्या परडीत? किती? 1-1.5 क्विंटल. हा, किती होत असेल? 1 किलो, अर्धा किलो. किती भाकरी होत्याल त्याच्यात? किती होतील? 2 ते 2-3च भाकरी होतील ना त्या पिठाच्या. एवढं छोटस पीठ. आणि जुन्या एखाद्या नाटीवाल्या म्हातारीने जर थापली तर 1च भाकर होईल. हे राट्याची राट्या नाही का? जुन्या म्हातारीने, नवीन पोरीने थापली तर 2-3 होतील, पण जुन्या म्हातारीने जर थापली 1च भाकर होईल. एवढं छोटस पीठ तिच्या त्या परडीमध्ये जमा होतं. हा ना, एवढं. मला सांगा, तिचा नवरा करोडपती, श्रीमंत घरची माई ते माता माऊली, पण तरी पौर्णिमेच्या दिवशी 5 घरी पीठ मागते. मला सांगा, त्या पिठाची तिला गरज आहे का? तिला जर नाही मागितलं तर उपवाशी मरणार आहे कधी? नाही मरणार. का? नवरा श्रीमंत आहे तिचा. तरी पौर्णिमेच्या दिवशी 5 घरी पीठ मागण्यासाठी का जाते ती? तर उत्तर एकच आहे, घरामध्ये चालत आलेली परडीची परंपरा त्या माता माऊलीला दुसऱ्याच्या दारामध्ये जायला आणि मागायला भाग पाडते. परंपरेने माणूस मागतो. मुद्दा लक्षात आला? विठाला दोन मुद्दे संपले. पहिला मुद्दा गरज, दुसरा मुद्दा सांगितला परंपरा. तुम्हाला सांगितलं मी, उदाहरणानिशी पटवून दिलं. लक्ष द्या. तिसरा मुद्दा होता आपला स्वभाव. काही लोकांचा फक्त मागण्याचा स्वभाव झालेला असतो. दुसऱ्याकडे फक्त मागायचं. द्यायचं म्हटलं अजिबात जमत नाही. अजिबात जमत नाही बरं का. दान शब्द जरी ऐकला
तरी जमत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, दाने कापे हात नावडे ते विषीमा. एवढे काय काय माणसं चिकट आहेत की त्यांना दान शब्द जरी ऐकला तरी जमत नाही. त्यांचे हात असे थर 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 कापायला लागते दान दान ऐकलं की. आणि एखादा कीर्तनकार किंवा एखादा माणूस जर दानाचं महत्व सांगायला लागला तर ते ऐकू पण वाटत नाही. या स्वभावाची माणसं जगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. दान द्यायला जमत नाही, फक्त घेण्यासाठी पुढे असते ती माणसं. त्यांचा हात असा कधीच नसतोय. हाताकडे लक्ष द्या माझ्या. काही काही माणसं असे त्यांचा हात असा कधीच नसतोय, कायम असाच, म्हणजे घ्यायलाच पुढं. द्यायचं म्हटलं की जमत नाही. दाने कापे हात, या स्वभावाची माणसं जगामध्ये आपल्याला बघायला अनेक भेटतात. एवढे चिकट, एवढे चिंगूस, एवढे कृपण. अजून बस इकडे सांगितलं एक जणांनी, प्रकाश महाराजांनी एक शब्द वापरला, मक्खीचूस. आणि हा विशेष करून शब्द कोणाचा माहिती आहे का? त्या आळंदीमध्ये आमचे गुरुवर्य वैद्य बाबा होऊन गेले, त्यांचा शब्द हा मक्खीचूस. मक्खीचूस म्हणजे काय? तर एवढे चिकट आहेत काय काय माणसं. जेवण करत असताना खीर खाताना जर खिरीमध्ये माशी पडली तर हे चिकट माणूस माशी काढून फेकून देत नाही. ती माशी घेतय हातात, तोंडात टाकते. खरंय बरं का? खरंय, तोंडात टाकते आणि चगळून चगळून मग माशी फेकून देणार. एवढे चिकट माणसं आहेत आणि त्याला म्हणतात मक्खी. हा, एवढे चिकट माणसं आपल्याला समाजामध्ये बघायला भेटतात. दान द्यायचं म्हटलं की त्यांना जमत नाही, कायम दुसऱ्याकडे मागण्यासाठी पुढे असतात. या स्वभावाची माणसं जगामध्ये तुकोबाराय म्हणतात आपल्याला बघायला मिळतात. ते आमच्याकडे वारकरी संप्रदायात आहे का, नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठे एक महाराज होऊन गेले, वैकुंठवासी. त्यांचं पदवी होती विद्या वाचस्पती. हा बरोबर, नाव तुम्हाला माहित झालंय, जगन्नाथांना. हे केवढे मोठे महाराज होते. महाराज एवढे मोठे अण्णा कीर्तनकार. ते अण्णा एक दृष्टांत सांगायचे, लक्ष देऊन ऐका. दाने कापे हातला. अण्णा म्हणायचे, एक चिकट माणूस आता रस्त्याने जाता जाता एक 9 फूट उंच खड्डा होता, खड्डा रस्त्याच्या कडेला, आणि ते पडलं खड्ड्यात. खड्ड्यामध्ये पडला तो माणूस, एवढा चिकट की बोलायची सोय नाही. त्याच्या एवढा चिकट माणूस अख्ख्या परिसरात नव्हता. ते पडलं खड्ड्यात, 9 फूट खड्डा. त्याला काय वरी येता येणार. जाताना तो ओरडायला म्हणायचा, लोकांना म्हणायचा, अरे वाचवा, मला बाहेर काढा, खड्ड्यामध्ये पडलोय, वरी काढा, कोणीतरी वरी काढा. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याचा आवाज ऐकला आणि सहज लोक म्हणायचे, सावकार हात द्या, वरी काढतो तुम्हाला. पण ते सावकार काय हातच देत नसायचं, पण म्हणायचं वरी काढा मला. एक माणूस झाला, 2 माणूस झाला, 50 माणसं जमा झाले. प्रत्येक माणूस त्याला म्हणायचा, सावकार हात द्या. सावकार काय हातच देत नसायचं, पण म्हणायचं मला वर काढा. 50 माणसं 1.5 तास बेजार झाले खड्ड्याच्या शेजारी. पण त्याच सावकाराच्या घरा शेजारी राहणारा एक माणूस तिथून चालला होता. त्याने बघितलं गर्दी कशाची, ते जवळ गेलं आणि बघितलं तर ते त्याच्या घरा शेजारचा सावकार खड्ड्यात पडलाय. लोक म्हणते हात द्या, पण हे काय हातच देत नाही. त्याच्या लक्षात आलं, ते म्हणले बाजूला व्हा. त्या बाकीच्या माणसाला, अरे ते म्हणले काय करतो, काय नाही. म्हणले एका मिनिटात वरी काढतो त्याला. अरे म्हणले 1.5 तास बेजार येत आम्ही, ते काय हातच दे नाही. अरे म्हणले त्याच्या घरा शेजारी मी राहतोय, ते गिराईक कसलंय मला माहिती आहे, त्याचा 7-12 मला आटासहित पाठ आहे, फेरफार हे सगळं माहिती आहे त्याचं मला. तुम्ही अजिबात काळजी करू नका, एका मिनिटात त्याला मी वर काढतो. बघ बाबा म्हणले तू प्रयत्न करून, आम्ही तर बेजार झालो. तर लक्ष द्या, ते गेलं आणि खड्ड्याच्या शेजारी उभा राहिलं. फक्त त्यांनी शब्द थोडा बदलला आणि ते म्हटलं, सावकार हात घ्या. आता हात घ्या म्हटल्याबरोबर त्याने हात धरला ना, आलं ना वरी. आता हे 50 माणसं ऐका, 1.5 तास बोंबलत होते, सावकार हात द्या. तेवढं पण त्याला सहन झालं नाही, हात दिला नाही गड्याने. घ्या म्हटल्याबरोबर हात धरला आणि वरी आलं. अशा स्वभावाची माणसं आपल्याला जगामध्ये बघायला मिळतेत. स्वभाव झालेला असतो दुसऱ्याकडे मागायचा. मुद्दा माझा संपला. पहिला मुद्दा गरज, दुसरा मुद्दा परंपरा आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वभाव. आज तुकोबारा देवाकडे मागतात. जी मागणी तुकोबारांनी देवाकडे मागितली त्या मागणीची तुकोबाराला गरज आहे का, तर त्याचा विचार आहे, त्यांना गरज अजिबात नाही. का गरज नाही, तर प्रामुख्याने तुम्ही आम्ही लोकांनी जर विचार केला तर आज तुकोबारांनी देवाकडे जी मागणी मागितली ती मागणी आहे तुझा विसरण. हे देवा तुझा मला विसर घडता कामा नाही. या मागणीची गरज आहे का,
तर अजिबात गरज नाही, कारण गाथा जर आपण वाचली तर गाथेमध्ये एक दुसरा एक अभंग आहे, देवाला आम्ही विसरत नाही, अजिबात विसरत नाही देवाला. याच्यामध्ये काय नवल, तो विटेवरचा भगवान पण आम्हाला विसरत नाही आणि आम्हीही त्याला विसरत नाही. हे नाही विसंबत तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत संबत एर एरा, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात. इथं बघा शब्दाकडे लक्ष द्या. तुकोबाराय म्हटले एर एरा, तोही आम्हाला विसरत नाही, तो म्हणजे देव, आणि आम्हीही त्या देवाला विसरत नाही. त्याचा अर्थ असा, या मागणीची, आज जी मागणी मागतात त्याची तुकोबारायला गरज अजिबात नाही. बरं, परंपरेचा जरी विचार केला तर सुरुवातीला प्रमाण दिलं अंगदानाने. परंपरा आहे का मागण्याची, तर काही मागणे हे आम्हा अनुची, ही आमच्या वाड वडिलांची रीत आहे, परंपरा आहे. आमच्याकडे अजिबात मागणं मागितलं जात नाही देवाकडे. परंपरा आहे आमची सेवा करायची, पण त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये पांडुरंगाकडे काहीच मागायचं नाही. ही परंपरा होती महाराजांच्या घरात. पांडुरंगाची वारी विश्वंभर बाबा पासून सुरू आहे त्यांच्या घराण्यामध्ये. प्रत्येक पिढीमधल्या महात्म्याने सेवा करायची, पण पांडुरंगाकडे काहीच मागायचं नाही. ही वाड वडिलांची तुकोबाराय म्हणतात रीत आहे, आणि त्या रीतीची महाराज म्हणतात मला जाण आहे. वडिलांची रीत जाणत असो, त्याची मला जाण आहे. नाही तर लक्ष देऊन ऐका, शहाणी माणसे, मोठी माणसे, हुशार मंडळी, लक्ष द्या इकडे. अनेक माणसाच्या घरामध्ये रीत असते फार मोठी, परंपरा असते घराण्यात, पण पुढे पोरांना त्या रीतीची परंपरेची जाण असेल असं सांगता येत नाही. असते ना परंपरा घरामध्ये, पण पोरांना जाण असते का? पुढच्या पिढीला नसते जाण. पण तुकोबाराय म्हणले रीत मोठी आणि त्या रीतीची मला जाण आहे आणि मी ती पाळतोय. नाही तर बऱ्याच वेळेला असं घडतं, बापाची परंपरा असते भजन करण्याची. बाप म्हटले कुठे, तर बाप मंदिरामध्ये भजन करतोय, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतोय. म्हटले बाप कुठे, मंदिरात भजन करी, आणि पोरगा कुठे, तर म्हणले वड्याला मासे धरी. पोरग कुठे, वड्याला, नदीला, तिकडे चाललाय कार्यक्रम पोराचा. आणि बाप काय करतोय, झोपले काय, बोला ना, काय करतोय बाप, भजन, मंदिरात भजन करतोय बाप, गळ्यामध्ये टाळ आहे बापाच्या, कीर्तनात उभा आहे, आणि पोरांना जाण आहे का त्याची, पोरांना जाण नाही. आणि अनेक लोकांच्या बाबतीमध्ये घडतंय, लक्ष देऊन द्या, अनेक लोकांच्या. अहो घराण्यामध्ये आजोबाची, वडिलांची, घराण्यातल्या लोकांची परंपरा असते वारी करण्याची, परंपरा असते भजन करण्याची, परंपरा असते देवाच्या सेवेची, संतांच्या सेवेची, पण पुढच्या पिढीला त्याची जाण असेल असं सांगता येत नाही. म्हणून पोरग कुठे तर म्हणले धाब्याच्या पुढे पिऊन पडले, आणि बाप म्हणले मंदिरामध्ये चांगला दणका सुरू आहे त्याचा भजन म्हणायचा. कोंडू कोंडू धैर्यनं जीवे म्हणतोय बाप, इकडं जीव कोंडला त्याचा. पोरग म्हणले कुठे तर पिऊन पडले धाब्याच्या पुढे, कवर कोंडी तू सोडून दे, पोरग सुधारणा. लक्ष द्या, मला सांगायचा उद्देश एवढा आहे की परंपरेची सगळ्या लोकांना जाण असत नाही. महाराज म्हटले फार मोठी परंपरा आहे, आणि त्या परंपरेची मला जाण आहे. वडिलांची रीत जाण, ही परंपरा त्यांच्या घरातली मागायचं नाही. स्वभावाचा जर विचार केला तर तुकोबारायचा स्वभाव होता का हो मागण्याचा, तर उत्तरे तुकोबारायचा स्वभाव नाही मागण्याचा. स्वभाव तर सोडा सुनील महाराज, जी माणसं दुसऱ्याकडे मागतात, हात पसरवतात, अशा माणसाचा धिक्कार केला तुकोबाराय. हात पसरी जीने धीगतांत, वा वा वा, हात पसरी जीने धीगतांत,
महाराज आहे तुकोबार आहे. अहो जी माणसं हात पसरवतात कायम काही लोकांना दुसऱ्याकडे मागावं वाटतं, स्वभावाची जी माणसं आहेत त्यांचा धिक्कार करतात. हात पसरी जिने भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिले सर्वथा. महाराज म्हटले जी माणसं दुसऱ्याकडे मागतात, धिक्कारे म्हटल्याशा माणसाचा काय महागायला जातात माणसं, या स्वभावाचे आमचे महाराज. मागणं आवडत नव्हतं महाराजांना, दुसऱ्यांनी मागितलेलं आवडत नव्हतं आणि स्वतः तर मागित नव्हते, या स्वभावाचे महाराज. म्हणजे गोष्ट आपल्या लक्षात आली, त्यांना गरज नाही, त्यांच्या घराण्यामध्ये मागण्याची परंपरा नाही आणि त्यांचा मागण्याचा स्वभाव पण नाही. पण तरीही आज तुकोबाराय का मागतात त्याचं एक उत्तर आहे की तुम्ही आणि मी ज्या वेळेला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातो, आपल्यासारखी वारकरी ज्या वेळेला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपण लोक जातो, त्यावेळेला आपण लोकांनी पांडुरंगाकडे कसं आणि काय मागितलं पाहिजे याचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी आजची मागणी आपल्याला शिकवण्यासाठी. इथं एक काल्पनिक असा एक उभा केला जातो प्रसंग की भगवान विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुकोबारायला म्हटला, महाराज अनेक वर्षापासून तुमच्या घराण्यामध्ये चालत आलेली परंपरा आहे माझ्या वारीची, इथून पाठीमागं कुणी मागितलं नाही, पण माझी इच्छा आहे स्वतः की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. मागण्याची आशा आहे मुखाकडे, तुकोबाराच्या चेहऱ्याकडे बघायला लागला. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. तुकोबाराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. तुकोबाराय म्हटले, देवा आमची परंपरा आहे, स्वभाव आहे आणि मला गरज नाही तुझ्याकडे काही मागण्याची. नाही महाराज, मला बरं वाटावं म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मग तुकोबारायने त्या काळामध्ये विचार केला, अरे आज देवाच्या आग्रहा खातर मला त्याच्याकडे मागावं लागतंय, पण मी असं काही मागणार की अनेक वर्षानुवर्ष माझ्या मागणीचा आदर्श म्हणून लोकांनी माझ्या मागणीचा त्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे. पण तुमच्या माझ्या आदर्शासाठी, तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी देवाच्या दारामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना, तू देण्यासाठी समर्थ आहेस, तू एक काम कर, मला बाकी काहीच नको, पण तुझा मला कधीच विसर घडता कामा नये, हीच माझी मागणी तुझ्याकडे पहिलं. हे दान दे ग देवा, हे दान
पहिल्या चरणामध्ये काय दे तर हेची दान दे गा देवा, बाकी काही नको. पाहिजे काय, तुझा विसर मला घडता कामा नये. पहिल्या चरणामध्ये मागणी प्रगट केली तुकाराम महाराजांनी देवाकडे. थोडस लक्ष द्या. मागणी तुकोबारायांनी मागितली, त्याचं कारण आहे तुमचं माझं कल्याण व्हावं, आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला आदर्श प्रस्थापित करण्यासाठी मागितलं तुकाराम महाराजांनी. कारण नियम आहे जगामधला, नाही का? आपल्याकडला एक नियम आहे की मोठ्या माणसाचं अनुकरण करणं हे बारक्याच्या स्वभावामध्ये असतं. लक्ष देऊन ऐका पोरांनो, इकडे लक्ष द्या. मोठी माणसं जसं वागतात तसं मोठ्या माणसाकडे बघून बारक्या माणसाचा वागण्याचा स्वभाव आहे. हा एक निसर्गाचा नियम आहे. कारण आपण सगळे अनुकरणीय आहोत, आपण अनुकरण करतो दुसऱ्याच. मग तुकोबारायांनी विचार केला, मी जर मागितलं तर हे पाठीमागून येणारे पक्के सांसारिक माणसं आहेत. माझ्या पाठीमागून येणारा वारकरी पक्का सांसारिक आहे. आणि आज जर मी संसारातल्या गोष्टी मागितल्या तर माझंच उदाहरण पुढं करून करून हे एवढं संसारातलं मागतील आणि पुन्हा म्हणतील तुकाराम महाराजांनीच मागितलं तर आम्हाला मागायला काय हरकत आहे. त्यांनी काहीच नाही मागितलं तरी 51 वर पाकिटं गेलेत. हे कमी लोकांना कळलं ना. त्यांनी म्हटले बुका लावू नये, हे म्हटले तरीही एवढा गोंधळ चाललाय. आणि जर त्यांनी जर मागितलं असतं संसारातलं तर मग तर काय सुसाटच सुटलो असतो आपण सगळेच. आपण मी पण आलो त्याच्यामध्ये, आपण सगळेच बरोबर. आदर्श तुकोबारायचा आपण घेतला असता, ते विचार केला माझा आदर्श घेतील आणि माझ्याकडे बघून वागतील. आणि नियम आहे, मोठी माणसं जसं वागत असतात तसं बारके माणसं मोठ्या माणसाकडे बघून वागत असतात. नियम आहे का? आता ऐका, रोज आम्हाला कीर्तनाला कुठे ना कुठे जावं लागतं. गेल्यानंतर काही जुनी माणसं येतात आणि म्हणतात महाराज फार तरुण बिघडलाय आजकालचा, काहीतरी पोरांविषयी बोला, व्यसनावर बोला, लय व्यसनी झालाय तरुण आजकालचा, पोरांना सांगा जरा, फार पोरं बिघडलेत. रोज म्हातारी माणसं आमच्यापाशी येऊन सांगतात, बोलतात, रडतायत. पण मला खरं सांगा, ती म्हणतात की तरुणावर बोला, तरुण बिघडलाय. ते बाका त्या म्हाताऱ्याचं सोडून द्या. रायगव्हाणमधल्या सगळ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील, लहान लेकरं असतील, मला सांगा खरंच कोण सुधारलं पाहिजे हो? तरुण सुधारला पाहिजे का म्हातारे सुधारले पाहिजे आजकाल? अरे का झोपा आले का तुम्हाला? बोला बोला, मतदान करावं माणसांनी, सगळ्यांनी बोला. पोरांनो कोण सुधारलं पाहिजे? पोरांचं म्हणणं आहे तरुण. माय तुमचं काय म्हणणं आहे? का काहीच म्हणणं नाही? करा, मतदान करावं लागतं माणसाने. कोण सुधारलं पाहिजे? म्हातारे सुधारले पाहिजे का तरुण? कोणतं बोला, काय नाही. कोण काय 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 म्हणणं आहे? मोठ्याने बोला ना जरा. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी पुढे बोलत नाही. हा, त्या आजी म्हणली तरुण सुधारले पाहिजेत. इकडे विचारतो कोण सुधारलं पाहिजे? हा, इकडे म्हणतात म्हातारे सुधारले पाहिजे. हा, खणखणीत उत्तर आलं इकडून. म्हातारच म्हणतंय म्हातारे सुधारले पाहिजे. इकडे म्हणजे म्हणतात म्हातारे. पोरं म्हणायला लागले तरुण सुधारले पाहिजेत पोरं. तिकडून एका आमच्या आईचा उत्तर आलं तरुण सुधारला पाहिजे. टाळकऱ्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात आमचे टाळकरी सुधारले पाहिजे. टाळकरी येड्यावणी करायला लागलेत, नाही का? टाळकरी येड्यावणी काय, खरंच येड्यावणी करते बरं का काही का टाळकर. अरे माईक सिस्टीम मला दादा, आमचे मित्र आहेत काही माईक सिस्टीम वाले, ते म्हणले महाराज एवढा वैताग येतो सप्त्यात माईक सिस्टीम लावायचा, हे जर माईक खोललं ना त्यात गुटखा आणि तंबाखू सापडते म्हणजे. हा म्हणते ते त्याच्यामध्ये सापडतात कण का खाऊनच म्हणतात, हिरवी खावी ना. हे म्हणतात वार टाळकरी सुधारले पाहिजेत. पण मुद्दा आपला म्हातारे सुधारले पाहिजे का तरुण? पण अनेक लोकांनी अनेक उत्तर दे. काही म्हणले म्हातारे सुधारले पाहिजेत, काही लोकांचं म्हणणं तरुण सुधारले पाहिजेत. तुमचं सोडा माझं सोडा, आपण विचारू आळंदीच्या माऊली ज्ञानोबारायला. माऊली सांगा आम्हाला कोण सुधारलं पाहिजे? तर माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड उभी लिहिली. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एथ वडील जय जय करीती तया नाव धर्म ठेविती. आणि पुढचं काय? हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. माऊली ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे मोठे सुधारले पाहिजेत. एकदा का मोठे सुधारले की बारके आपोआप सुधरत असते, हे म्हणणं ज्ञानोबारायांचं. मोठे सुधारले पाहिजेत, म्हातारे. तरुण सुधारले म्हणणारे कुठे लपले? अरे तरुण कुठे गेले ते? हा, तरुण नाही म्हातारे. हे माझं नाही म्हणणं, माऊली ज्ञानोबारायांचं. का माऊली म्हणतात हे? तर एर अनुष्ठिती ह्या शब्दावर अंडरलाईन करा.
मोठे जसं वागतात तसं बारके माणसं वागत असतात. म्हणून जबाबदारी जर कुणावर असेल तर जबाबदारी ही मोठ्या माणसावर येते. गावात असू द्या, गल्लीमध्ये असू द्या, परिसरामध्ये असू द्या, जशी मोठे वागतात तशी बारकी माणसं वागत असतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्यांचा शोधित मार्ग. चला मग जग आम्ही चला घेत आम्ही जाऊ मागे. हे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत. मोठे जसं वागतात तसं बारके वागत असतात. इकडे लक्ष द्या जरा. आपल्या गावामध्ये घरामध्ये काय असतं ऐका. घरामध्ये लहान असणारी मुलं आहेत ना, लहान लहान, ते लहान लेकरं घरामध्ये आपला बाप बाहेरून येताना ते पोरग बापाकडे बघत असत. घरामध्ये आलेला बाप त्या बापाकडे पोरग बघतं. आपला बाप कशी खिशातून काढतोय, कशी हातावर टाकतोय, कोण बघतंय हे? बोला बोला कोण? ते छोटं छोटं लेकरू ते बापाकडे बघत असतंय. कशी बाप आपला खिशातून काढतोय, हातावर टाकतोय, असं असं करतोय. काय हे यार कळालं का नाही तुम्हाला? तंबाखू, हा ती वल्ली वल्ली म्हणतात काही काही माणसं, तंबाखू. ते लहान लेकर बघते बापाकडे कशी बाप आपला काढतोय, हातावर टाकतोय. ती एवढी एवढी छोटी डबी असते ते आपल्या बापाकडे. ते पोरग बघतंय हिरवी नाही का, निळ्या निळ्या कलरची. याच बोटाने त्याच्यामध्ये हात घालतो आपला बाप. पांढरा पांढरा एक पदार्थ काढतो आणि असा लावतो. हे कोण बघतं? बोला बोला कोण? छोट छोट लेकरू बापाकडे बघतं. कसा मळतोय आपला बाप, कशी त्याच्यावर अशी थाप टाकतोय, पुन्हा असं असं. बरोबर ना? इकडे इकडे लक्ष द्या. असा असा करतोय, पुन्हा त्यातून असं काहीतरी बाहेर काढतोय, असा एक एक छोटा छोटा पदार्थ. आणि पुन्हा मग काय करतोय या 3 बोटाने. बरोबर ना? हे 3 बोट असतात ना, असे ठेवू का आता झाली म्हणून. आणि असा ठेवतो आपला बाप. हे छोट माणूस बाप, छोटा पोरगा बापाकडे तंबाखू खाताना बघतो. म्हणून लक्ष द्या. त्या पोराला नंतर मग आष्टीला जाऊन, जालन्याला जाऊन, परतूरला जाऊन मग क्लास लावावे लागत नाही तंबाखू खायची. ते आपोआप शिकतं मोठ्या माणसाकडे बघून. मोठ्या माणसाकडे कसे खातेत, कशी बिडी वडतेत, कशी दारू पितोय, हे सगळं बघतं. म्हणून लक्ष द्या. मोठ्या माणसाने कधीच लहान घरातल्या लेकरासमोर व्यसन करायचे नाही, हे लक्षात घ्या. व्यसन अजिबात करायचे नाही. करायचे तर लहान लेकरं बाजूला असताना व्यसन करावीत माणसाने. जर करायचं असेल एक तर करूच नाही. लक्ष देऊन ऐका. अनुकरणीय आहोत आपण. तुकोबाराने विचार केला, माझं अनुकरण करणार आहेत. मी जर संसारातलं मागितलं तर ही लोक पाठीमागून येणारे संसारातलंच मागतील, म्हणून मला संसारातलं मागता येणार नाही. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे मागताना देवाचा विसर घडता कामा नये ही मागणी मागितली. तुझा विसर न व्हावा, हे देवा तुझा मला विसर घडता कामा नये. म्हणून लक्ष देऊन ऐका जरा. शब्दाकडे लक्ष द्या. तुकोबाराय मागणी मागतात म्हणून पाठीमाग हेची शब्द शोभतोय. मागणी मागायला, दान मागायला माणूस गेलाय म्हणून हेची शब्द शोभतोय. पुढे शब्द आहे दान आणि पाठीमाग शब्द हेची. हेची दान. दान मागायला गेल्यानंतर हेची पाहिजे असं म्हणता येतं, हेच पाहिजे आम्हाला. तसं भीक मागायला गेल्यानंतर म्हणता येत नाही हेच. दान मागणाऱ्याला चॉईस आहे की आम्हाला हेच पाहिजे. उदाहरण सांगतो. आपला हा उत्सव सुरू आहे किंवा गावोगाव सप्ते असतात, सप्ताह कमिटी मंडळ असतं. गावामधल्या एखाद्या श्रीमंत माणसाकडे सप्ताह कमिटी मंडळ जातं. पट्टी नाही जमा झाली, लोकांनी वर्गणी नाही दिली. एखाद्या श्रीमंत असणाऱ्या माणसाकडे जाऊन सप्ताह कमिटीतले लोक म्हणते, साहेब तुम्ही श्रीमंत आहात, या वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये सप्ताह केला आम्ही, आम्हाला वाटलं होतं लोक वर्गणी देतील पण नाही दिली गावातल्या लोकांनी वर्गणी, थोडे पैसे कमी पडलेत. उद्या काल आहे आपल्याकडे आणि काल्याच्या पंक्तीचा खर्च फार मोठा आहे, पण आमच्याच्याने काय ते शक्य होणार नाही काल्याची पंगत घालणं. पण आम्ही सगळे तुम्हाला प्रार्थना करतो की उद्याच्या काल्याच्या पंक्तीचा खर्च तुम्हाला करावाच लागेल आणि हक्काने आम्ही तुमच्याकडे आलो, हे आम्हाला दान तुम्हाला द्यावंच लागेल. दान मागणाराला चॉईस आहे, भीक मागणाराला चॉईस नाही. भिकाऱ्याला म्हणता येत नाही मला हेच पाहिजे. दान मागायला गेल्यानंतर म्हणता येतं की आम्हाला हेच पाहिजे. पण माय तुम्ही सांगा, तुमच्या दारामध्ये जर एखादा भिकारी आला तर तो काय म्हणतो? तो काय म्हणतो? माय काही शिळं पाका असलं तर दे, असं म्हणतो ना भिकारी. का तो म्हणतो माय एखादा बटाटवडा तळून दे ग,
एखादा डोसा थापून दे, इडली बिडली दे असं नाही म्हणत. तो काय म्हणतो भिकारी, काही जर शिळ पाक असलं तर द्या, कारण तो दान मागायला आला नाही, तो भीक मागायला आला आहे. भिकाऱ्याला चॉईस नाही, पण दान मागणाऱ्याला चॉईस आहे. आम्हाला काय पाहिजे. दुसरा एक अभंग तुकोबारायचा, भीक मागणारा मज भीक. पुढचा शब्द काय, काही, कारण भीक मागायला गेलेत ना, हे देवा मला भीक काहीतरी द्या. पण इथे आज भीक नाहीत मागत, आज तुकोबारा दान मागत असल्यामुळे महाराजांनी जाणून बुजून शब्द वापरलाय, हेच पाहिजे, बाकी काही नको. हेची दान देगा देवा, कोणतं, तुझा मला विसर घडता कामा नाही. तुकोबारायला देव म्हटले, महाराज तुमची गोष्ट मला पटली, मी तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे, देण्यासाठी तयार आहे, तुम्हाला मला माझा विसर घडता कामा नये. पण नेमकं तुम्ही माझा विसर न घडून नेमकं करणार काय. तर महाराज म्हणले, काय करणार, तुझं भजन करणार. आणि ते कसं, गुण गाईन आवडी, भजन करणार, आवडीनं तुझं गुणानुवाद करणार, बाकी मला काही नाही, काही मिळवायची गरज नाही, ह्याची माझी सर्व जोडी. असा विचार तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये आपल्या समोर मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. देवाकडे तुकोबाराय मागणी मागतात. आता इथं सगळा अभंग जर आपण डोळ्यासमोर घेतला तर आम्ही सांगितलं तुम्हाला पांडुरंगाकडे, पण अभंग सगळा वाचला तर अभंगामध्ये कोणत्या देवाकडे मागितलंय असा काही एखाद्या देवाचा नाम निर्देश केला नाही. खंडोबाकडे मागितलंय, भगवान शंकराकडे मागितलंय का विठ्ठलाकडे मागितलं, फक्त एवढं हेची दान देगा, हे देवा, देव शब्द वापरलाय. पण आज रोजी जर विचार जर आपण केला तर या 20व्या शतकामध्ये आपल्या हिंदू धर्मामधल्या अनेक शिकल्या सवरलेल्या लोकांना देवच मान्य नाही. आजकाल शिकलेली लोक आपल्याच धर्मातले देव मानायला तयार नाहीत. आपल्या आजकालची मुलं 10वी 12वी झाली, थोडे शिकले, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि कॉलेजमध्ये जायला लागला की पोरगा आपला म्हणायला लागलाय, महाराज ज्या देवाचं तुम्ही भजन करत फिरता तो देव नेमका असतो का. देव नाही असं म्हणणारे आपल्यामध्ये जन्माला आलेत काही लोक. देव नाही, आणि का देव नाही असं विचारल्यानंतर ते म्हणतात, मग देव आहे तर तुमचा देव दाखवा, आहे तर दाखवा. दाखवता येतो का, नाही दाखवता येत. मूर्ती दिसती मंदिरातली पण देव नाही दाखवता येत. मग काही लोक लगेच शेरा देतात, ज्या अर्थी तुमचा देव दिसत नाही त्या अर्थी तुमचा देव नाही. आणि शोकांतिका आपल्या हिंदू धर्मामधली की आपल्यातलीच बरीच लोक देव मानायला तयार नाहीत. कारण काय तर म्हटले, देव दिसत नाही तुमचा महाराज. पण सांगू का, अशा अनेक वस्तू आहेत जगामध्ये की ज्या दिसत नाहीत पण तरीही त्या असतात. मला सांगा, हवा दिसते का व हवा नसते का, असते ना. हवा दिसत नाही पण ती असते. फुलातला सुगंध मकरंद, विनेकरी, फुलातला सुगंध दिसतो का, नाही दिसत, पण नसतो का, असतो. अशा अनेक वस्तू आहेत जगामध्ये. आता गुळातली गुढी, साखरेतली गुढी डोळ्याने दिसत नाही, पण ज्या वेळेला जिभेवरती गुळ ठेवला त्यावेळेला आपल्याला अनुभवायला येते चाखल्यानंतर. अशा अनेक वस्तू आहेत जगामध्ये ज्या दिसत नाहीत पण त्या असतात. तसा आपला देव आहे. देव देव दिसत नाही पण तो अनुभवायला येतो, तो आहे, अनुभवायला लागतो, देव अनुभवायला लागतो. हे आजकालच लोकांच्या डोक्यात आहे असं नाही. 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबारायला काही लोकांनी विचारलं होतं, माऊली ज्या देवाचं भजन तुम्ही रात्रभर करताय तो देव तुम्ही बघितला का, सांगा आम्हाला माऊली. तर माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवी लिहिली, ऐका. माऊली ज्ञानोबारा त्या लोकांना म्हटले, मी देव बघण्यासाठी गेले. स्त्री भावातून बोलतात माऊली, स्त्री भावातून गेले मी देव बघण्याला, या डोळ्यांनी देव बघायला गेले पण दिसला का. तर माऊलींची ओवी ऐका. माऊली म्हणतात, दृष्टीचा डोळा पाहू मी गेली, दिसला माऊली देव. पुढे म्हणतात, हे भीतरी पालटू झाला, या चर्मचक्षुच्या दृष्टीने बघण्यासाठी गेले, नाही दिसला देव. मग झालं काय, तर माऊली म्हटले, माझ्या अंतकरणामध्ये बदल झाला. तो कशाने झाला, तर तो देवाच्या अनुभूतीने झाला. म्हणून लक्षात घ्या, देव ही बघण्याची दिसण्याची वस्तू नाही, देव ही अनुभवण्याची वस्तू. अनुभव यावा लागतो, अनुभव यावा लागतो ना. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनुभव येतो. कुठल्या रूपामध्ये देव कधी दर्शन देऊन जाईल
हे सांगता येत नाही हो कुठल्या रूपामध्ये येईल विठाला. चला विठाला. एक उदाहरण सांगतो ऐका. 5 वर्षाचा एक पोरगा, हातामध्ये 5 रुपये असे त्याने घट्ट दाबलेले, लक्ष द्या. 5 वर्षाचं एक पोरग, हातामध्ये 5 रुपये असे त्याने घट्ट दाबलेले. आष्टी सारख्या मोठ्या शहरामध्ये मार्केटमध्ये ते पोरग, हाफ पॅन्ट त्याला, 5 वर्षाचं, डोळ्यामध्ये अश्रू, घाम आलेला त्याच्या अंगाला, आणि हातामध्ये 5 रुपये घेऊन वन 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 फिरत होतं त्या मार्केटमध्ये. एक 5 वर्षाचं पोरग प्रत्येक दुकानाकडे बघायचं, हातामध्ये 5 रुपये आणि डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा 5 वर्षाच्या पोराच्या, आणि हिंडत होतं पोरग काहीतरी शोधत. प्रत्येक दुकानावर जायचं आणि ते पोरग म्हणायचं, काका तुमच्या दुकानात देव आहे का हो देव? त्या दुकानदाराने 5 वर्षाच्या पोराकडे बघावं, 5 रुपये हातामध्ये दाबलेले, त्यांनी देव मागतंय पोरग ते. ती दुकानदार त्याला हाकलून लावायचे, हे पळ म्हणले, आमच्या दुकानात देव वगैरे काय भेटत नाही. ते एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात, 5-10 दुकानं फिरलं, पण कुठल्याच दुकानदाराने त्या पोराला देव दिला नाही. सरते शेवटी एक 60-70 वर्ष वयाचे एक शेठजी दुरून त्या पोराकडे बघत होते. अरे घामागर्द झालेलं पोरग फिरतंय वनवन, हातामध्ये 5 रुपये त्याने असे दाबलेलेत, डोळ्यामध्ये अश्रूच्या धाराने काहीतरी शोधतय ते पोरग. त्या पोराला आवाज दिला त्या शेठजीने, कडक टोपी, खांजीचे कपडे अंगामध्ये, आणि असे बसलेले दुकानामध्ये शेठजी, आणि आवाज दिला, हे पोरा इकडे. ते पोरग आलं आणि म्हणलं, काय पाहिजे तुला? ते पोरग म्हटलं, काका काही नाही, मला देव पाहिजे हो देव. ते म्हणले, तुला देव पाहिजे का? तू म्हटला हो. आता ज्या अर्थी देव पाहिजे का विचारतायत बाबा, त्या अर्थी नक्की या बाबांकडे देव असला पाहिजे. बरं जरी नसेल तरी यांना देवाचा पत्ता माहिती असला पाहिजे. त्या पोराला एवढा आनंद झाला, त्या पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ते काका म्हणले, शेठजी म्हणले, पोरा इथं बस. बसायला त्याला खुर्ची दिली. एक नोकर काम करत होता त्यांच्याकडे, त्या नोकराला आवाज दिला, ए अब्दुल इकडे म्हटले. नोकराचं नाव अब्दुल होतं बरं का, रामू नव्हतं. आपले लोक रामू म्हणतात नोकराला, मी जरा बदललाय नोकर. प्रत्येक दृष्टांतामध्ये मी रामू नाही नाव ठेवत नोकराचं, मी अब्दुल ठेवतोय, आणि असेच ठेवले पाहिजे. हे अब्दुल इकडे म्हणले. ती नोकर आला, आणि आल्यानंतर म्हणले, काय नाही म्हणले, या पोराला देव पाहिजे. बरं काय घेऊन आलास तू? ते हातामधले 5 रुपये दाखवले त्या पोराने त्या शेठजीच्या समोर. शेठजी म्हणले, घे इकडे 5 रुपये, देतो तुला देव. ते 5 रुपये घेतले आणि त्याला सांगितलं, जा एक ग्लासभर पाणी आण, या पोराला प्यायला दे, थकलंय पोरग फिरून फिरून. तो नोकर गेला, थंड पाणी आणलं त्यांनी, ग्लासभर पोराला दिलं. पोराने पाणी पिलं, बसलं 5 मिनिट, त्या बाबाच्या चेहऱ्याकडे बघायला लागलं आषाढभूत नजरेने. आता देतील मला देव, नंतर देतील मला देव. पण सहज ते शेठजी म्हणले, अरे मग तुला देव पाहिजे ते कशाला पाहिजे सांग? एवढा वेळ झाला तू देव शोधत हिंडतोस, पण कशासाठी देव पाहिजे? तर त्या पोराने दिलेलं उत्तर ऐका माय. ते पोरग म्हणलं, शेठजी देव यासाठी पाहिजे मला की माझे वडील लहानपणी मेले, मी 1 वर्षाचा असताना. मला ना भाऊ, ना मला बहीण, ना कुणीच नाही. या जगामध्ये केवळ आणि केवळ मला जर कोण असेल तर ती फक्त माझी एकटी मला मायेचं, माझी माईशिवाय मला दुसरं कोणी नाही. मग काय झालं त्या मायला? काय नाही म्हटले, गेल्या 15 दिवसापासून माझी माय हॉस्पिटलमध्ये आजारी पडली. काय झालंय डॉक्टर सांगत नाहीत, पण आज सकाळी ते डॉक्टर आले माझ्यापाशी, माझी आई आजारी पडली. ते डॉक्टर म्हटले, बाळा आता फक्त देवच तुझ्या माईला वाचवू शकतो, त्याशिवाय तुझी माय काय वाचणार नाही. देवच फक्त माझ्या माईला वाचवू शकतो. आणि जेव्हापासून ते डॉक्टर देव वाचवू शकतो म्हणून मी सकाळपासून वनवन फिरतो त्या देवाला, तो देव कुठे मिळेल आणि माझ्या माईला वाचवील. माझ्या माईसारखं दुसरं मला कुणी नाही, फक्त माझी मायच आहे मला. त्या बाबाला एवढा हेवा वाटला त्या पोराचा, अलगद वाईट वाटलं, आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या त्या शेठजीच्या. अरे एवढं छोटं 5 वर्षाचं लेकरू माय वाचावी म्हणून वनवन फिरतय, देव शोधत फिरतय पोरग. वाईट वाटलं त्या शेठजीला. त्याने शेठजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुझ्या आईला वाचवायसाठी देव पाहिजे ना तुला, तू एक काम कर, जा मी देवाला पाठवून देतो, नक्की देव येईल आणि तुझ्या माईला वाचवील. आनंद वाटला त्या पोराला. हो 5 वर्षाचं ते लेकरू 5 रुपये शेठजीच्या हातामध्ये दिलेले, उड्या मारत उड्या मारत उड्या मारत गेलं ते पोरग घरी. हॉस्पिटलमध्ये त्याची आई होती. दुसऱ्या दिवशी चमत्कार असा घडला की एक फार मोठा तज्ञ डॉक्टर ज्या हॉस्पिटलमध्ये त्याची आई ऍडमिट होती, त्या हॉस्पिटलमध्ये एक तज्ञ डॉक्टर आला आणि त्याच्या आईचं रोगाचं निदान केलं आणि त्या आईचं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरने.
लाखो रुपये खर्च येणार होता त्या ऑपरेशनला. ऑपरेशनचं सगळं बिल या शेठजीने भरलं. ऑपरेशन झालं त्याच्या माईचं. त्या पोराला माहीत पण नाही माझी माय कशी वाचली ना काय. ती शुद्धीवरती नव्हती, तिचं ऑपरेशन झालेलं. शेठजीने जाताना एक पत्र लिहिलं त्याच्या माईसाठी आणि शेठजी निघून गेले सगळं बिल देऊन. ज्या वेळेला शुद्धीवर आली त्या लेकराची माय, त्यावेळेला त्या आईच्या हातामध्ये त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने ते पत्र ठेवलं आणि सांगितलं, माय एक 60-70 वर्षाचे शेठजी इथं आले होते आणि तुमच्यासाठी हे पत्र ठेवलं त्या शेठजीने. ती माय विचार करत होती, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा, अरे माझं हॉस्पिटलचं बिल आता कुणी दिलं असेल, एवढा मोठा खर्च, ना मला जमीन ना मला माझा नवरा आता राहिलाय, एवढं माझं छोटं लेकरून लाखो रुपये बिल कुणी भरलं असेल, मी तर आता वाचले. पत्र उघडलं आणि त्या पत्रामध्ये पहिली लाईन लिहिली होती त्या शेठजीने, बाई माझे काय आभार वगैरे मानू नकोस आणि माझे उपकारही मानू नकोस, मी तुला वाचवलं नाही तर तुला जर वाचवलं कुणी असेल तर ते 5 वर्षाचं लहान ग तुझं लेकरू हातामध्ये 5 रुपये घेऊन वन फिरत होतं देव शोधत. खरं जर तुला कुणी वाचवलं असेल तर त्या पोराच्या त्या 5 रुपयाने आणि तुझ्या 5 वर्षाच्या पोराने तुला वाचवलं. त्या शेठजीच्या रूपामध्ये 5 रुपयामध्ये 5 वर्षाच्या पोराला देव मिळाला आणि त्याची आई वाचली. देव कुठल्या रूपात येईल हे सांगता येत नाही सांगता येत ना. मग देव भेटण्यासाठी लाखो रुपये असावे लागतात असं काहीच नाही. 5 रुपयामध्ये देखील देव मिळू शकतो, पण भाव मात्र त्या 5 वर्षाच्या लेकरासारखा असला पाहिजे, लेकरासारखा असला पाहिजे. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे तुम्हाला की देव कुठल्या रूपामध्ये आपल्याला दर्शन द्यायला येईल हे सांगता येत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तो देव येतो. देव नटला नाना परी प्रमाणित आपल्याकडे भरून या अंतर्बा सगळीकडे देव विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि त्या देवाकडे आज तुकोबाराय म्हणतात की देवा मी तुझं गुणानुवाद करील, बाकी मला काही मिळवायचं नाही, संपत्ती वगैरे काही नाही. तर तिथे तुकोबारायला देवानी प्रश्न विचारलाय, महाराज ठीक आहे देण्यासाठी तयार आहे, भजन करणार तुम्ही, देण्यासाठी मी तयार आहे, पण जरा मागे बघा. तुकोबारायला देव म्हणतात मागे म्हणजे चोपदाराकडे का? नाही, चोपदाराकडे नाही, मागे कुठं? संसाराकडे तुमच्या. तुमच्याच संसाराकडे बघा. तुमची गाथा मी वाचली, कोण म्हणतंय? देव. तुम्ही गाथेमध्ये अभंग लिहिलाय, जाऊ पुढती भिके ते घर चंद्रमौळी वगैरे वगैरे सगळं तुम्हीच लिहिलंय. भिके कुतरी घर राखीती. हे अभंग महाराज तुम्ही गाथेमध्ये लिहिले. तुम्ही म्हणताय दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. हे सगळे वाक्य तुम्ही तुमच्या अभंग गाथेमध्ये लिहिलेत. एवढी परिस्थिती जर तुमची वाईट आहे, तुम्ही म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. हे उद्गार जर तुमचे, तर मला असं वाटतंय देव म्हणतात तुम्ही तुमच्या संसाराचं बरं चालण्यासाठी, संसार बरा होण्यासाठी काहीतरी माझ्याकडे धन संपत्ती मागावी. महाराज म्हटले नको मला धन नको, संपत्ती नको. बरं संसारासाठी धन संपत्ती नको, ऐहिक तर काही नको, पण पारलौकिक एखादी मुक्ती वगैरे. तर महाराज म्हटले मुक्तीही नको, धन नको, संपत्ती नको. दे म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाची. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की देवा सुखाने जरी गर्भवासाला तू आम्हाला घातलंस ते आम्ही आनंदाने तो स्वीकारू. गर्भवासाचं दुःख तसं मोठं आहे, गर्भवासी दुःख आहे मोठं. काय सांगू गर्भीची
यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. गर्भवासामध्ये फार मोठं दुःख आहे, पण सुखाने महाराज म्हणतात आम्ही का स्वीकारू. तर नियम असा आहे, मोठं सुख जर प्राप्त होत असेल, मोठा फायदा, तर मोठ्या फायद्यामधून छोटा फायदा हा वजा होत असतो, छोटं दुःख, असा नियम आहे. मग संतांच्या संगतीमध्ये जर भजन घडत असेल तर एवढ्या मोठ्या सुखासाठी हे गर्भवासाचं दुःख फार छोटे आमच्या पुढे, आणि ते आम्ही सुखाने स्वीकार करू. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सगळ्यांनी